कार्यक्रम आयोजित केला जातो। तुमच्या आलेल्या भक्त भाविकांचं मनोरंजन किंवा तुम्हाला समाजात काहीतरी घेता यावं, पाहता यावं असं या दिंडीच्या सर्व कार्यकर्त्यांचं एक काम असतं। एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी झाली पाहिजे। टाळी 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 टाळी। हे ऐका, एक पिक्चर बघायला गेलो तर 200 रुपये जातात माय बापाला। तो पिक्चर बनवायला अनेक दिवस लागतात। कलाकार तुमच्या समोर कष्टाचा घाम गाळत असतो, आपली कला दाखवत असतो। त्या कलाकारासाठी एकदा टाळी वाजवा। टाळी 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 टाळी। दिसताना आमच्या कलाकारांचं आयुष्य फार गोड दिसतं माय बापानो। दिसताना आमच्या कलाकारांचं आयुष्य फार गोड दिसतं, पण या दिसण्यामागे अनेक व्यथा असतात माय बापानो। एक स्त्री आपल्या पोटाचं खळग भरण्यासाठी गावगाव नाचते। एक स्त्री आपल्या पोटाचं खळग भरण्यासाठी गावगाव नाचते, पण जेव्हा समाजात स्त्री नाचते तेव्हा हा समाज त्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघतो। हे पोरांनो, आज पैसा कमवायला तुम्ही चोरी लबाडी करता, पैसा कमवण्यासाठी 2 नंबर चोरी लबाडी करता, पण या कलेच्या माध्यमातून आम्ही कलाकार तुमच्या सर्व मायबापांचं विश्व जगतो, विश्व जाणतो आणि तुम्हाला पोट भरून हसवतो। हे जगातलं सगळ्यात मोठं देणं त्या ईश्वरानं आम्हाला दिलं मायबापानो। या कलाकारांना तुम्ही कम का लेखता? त्याच कलाकाराच्या पोटाची व्यथा सांगणारं एक सुंदर असं गीत आम्ही तुमच्या पुढे सादर करतोय। ते गीत पाहताना त्या महिलांना हात जोडून विनंती आहे, गीत पाहताना त्या गीतामध्ये काय काय सांगितले आणि स्त्री नाचताना काय काय तिला व्यथा आहेत ते ऐका, आणि म्हणजेच तुम्हाला कळेल या पोटाचं खळग